सर्वांना जय भीम। सर्वप्रथम एक व्हिडिओ दाखवतो, तो तुम्ही बघा आणि त्याच्यामधल्या किती चुका आणि किती एखाद्या धर्माविषयी द्वेष असू शकतो हे तुम्हाला कळून जाईल। एसटी मधून आरक्षण द्या, नाहीतर आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास भारतातील 20 कोटी बंजारा समाज हिंदू धर्माचा त्याग करणार, असं वक्तव्य बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांनी केलं आहे। वाशिमच्या पोहरादेवी इथं बंजारा समाजाच्या दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी हे मोठं विधान केलं। समाज गोर घाटील लोकता पालन परमी वाद ऑपरेशन आवडीन मन महाराज लोकून केअर तम फक्त नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आखरीच धमकी दो की येणाऱ्या काळात जर बंजारा समाजाचा निर्णय नाही घेतला तर या भारतातला 20 कोटी बंजारा समाज गोर धर्म आक्षेप करून हिंदू धर्माचा त्याग करणारे करून गेलो। रविकांत राठोड साहेब, तुमचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि बुद्धिस्ट धर्मामध्ये तुमचं वेलकम आहे। तुम्ही आलात तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, बाकीच्या सारखं आम्ही तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही एस सीमध्ये काय येत आहे, उलटा आम्ही तुमचं अभिनंदन करू। तुम्ही एस सी धर्मात जर आलात, बुद्धिस्ट झालात तर 100% तुमचं आम्ही अभिनंदन करू। तर याच्यामुळं बंजारा ब्रिगेडचे मी सगळ्यात पहिले कौतुक आणि अभिनंदन दोन्ही गोष्टी करतो। आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या पण न्यूजवाल्यांनी न्यूज दाखवली, म्हणजे बरेच आता सगळ्याच न्यूजवाल्यांनी दाखवली असेल, पण तिथं त्यांनी असं सांगितलं की हिंदू धर्म सोडतात आहे बंजारा बांधव, पण त्यांनी असं नाही सांगितलं की 20 कोटी लोक बुद्धिस्ट धर्म स्वीकारणारे, हे सांगतच नाहीत। त्यांना दाखवायचंच नाही आहे की बुद्धिस्ट धर्म किती स्ट्रॉंग आहे। आणि हे बघा, आम्ही कोणाला जबरदस्ती करत नाही आहे। भले लोक आम्हाला हीन लेखतात, भले हे लोक आम्हाला सांगतात की तुमच्या जातीचे लोक ह्या धर्मात गेले, मुस्लिम झाले, ख्रिश्चन झाले, टोमणे मारतात, पण गोष्ट लक्षात ठेवा, ते काय बोटावर मोजणे एवढे लोक गेले असतील, लाखाच्या संख्येने गेले असतील। पण विचार करा, करोडाची लोकसंख्या डायरेक्ट आमच्या धर्मामध्ये जर आली तर साहजिक गोष्ट आहे, त्यांना आरक्षण पण भेटेल, त्यांना संरक्षण पण भेटेल। म्हणजे विचार करा, बंजारा बांधव जर एस टी समाजामध्ये आले वेलकमच आहे, भांडायची गरज नाही आहे। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, साहजिक गोष्ट आहे। बंजारा समाज जर आमच्या बुद्धिस्ट समाजामध्ये येतोय तर ह्या महाराष्ट्राचा येणारा पुढचा CM हा 100% बुद्धिस्ट समाजाचा असणार, कारण की संख्या भारी आहे ना आमची। आमच्यासोबत जर इतर धर्मातले सर्व जातीचे लोक जर येत असतील, आम्ही वेलकम करू। आम्हाला कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा काही द्वेष नाही आहे। आणि ज्या आरक्षणासाठी तुम्ही भांडताय की बाबा बंजारा जे माझे बांधव आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रिझर्वेशन भेटलं पाहिजे, बरोबर आहे। पुढच्या पिढ्यांचं महत्त्व आहे ते, कारण की आता नाही आहे, 7 पिढ्यांचा विचार करावा लागतो, आताचा विचार करून चालत नाही। कारण की पुढच्या पिढीला सुद्धा त्या गोष्टी भेटल्या पाहिजे, फॅसिलिटी भेटल्या पाहिजे। त्याच्यासाठी एकमेव मार्ग बुद्धिस्ट धर्म सर्वांसाठी खुला।